इराक युद्ध जवळजवळ 10 वर्ष चाललं होतं आणि दोन्ही महासत्तांनी रीतसर एका पक्षाला शस्त्र दिली होती. स्वतः इतकी 10 वर्ष लढू शकली नसते. ज्याला तुम्ही शस्त्र दिली होती आज त्यालाच तुम्ही फाशी देत आहात आणि एकाच पक्षाला नाही, तुम्ही दोघांचे शत्रू आहात. तुम्ही इराकच्या नेत्यालाही फाशी देत आहात. आज तुम्ही इराणच्या नेत्याचेही कट्टर शत्रू आहात. त्यांच्यावर जाऊन बॉम्ब टाकताय आणि सांगतायत की जे काम आता याच्यासोबत केलं व्हेनेझुएलासोबत काही महिन्यांपूर्वी, जवळजवळ तेच काम तुम्ही तेहरानमध्ये करणार होतात. त्यांच्या आयातुल्लाला उचलून आणणार होतात. Iran has confirmed that its supreme leader Ayatollah Khamenei has been killed. आणि त्यांनाच तुम्ही खूप वर्ष नाही तर काही दशकांपूर्वीच काय देत होतं? 10 वर्ष त्यांचं युद्ध चाललं. हा सारा खेळ कशाचा होता? तेलाचा. तेल म्हणजे काय? ऊर्जा. ऊर्जा कशासाठी हवी आहे? मोठ्या इमारती उभ्या करायच्या आहे, ऊर्जा हवी आहे. आणि ऊर्जा जागतिक बाजारात जितकी स्वस्त असेल तितका तुमचा मान कॉम्पिटिटिव्ह होईल. मग इकडून तिकडून जर तुम्हाला मोफतच तेल मिळालं तर जागतिक व्यापारावरही तुमची सत्ता येईल. गुंडगिरीची दुनिया आहे. कोणीही कोणाच्याही घरातून काही उचलून नेऊ शकतो आणि जो दब्बू असतो त्याला दुनिया अजून दाबते. आणि ज्या जगात सत्याचं केंद्र तिरस्कृत असतं तिथे सर्व काही शक्तीने चालतं. ज्याच्याकडे मिसाईल्स आहेत तो जे हवं ते करू शकतो. तो तुम्हाला तुमच्या घरातून उचलून नेईल. तुम्ही काय करू शकता? म्हणूनच तुम्हाला कोणा सांगतो, बाळांनो, जर व्यावहारिक पातळीवर जगायचं असेल तर आपले बाहू मजबूत ठेवा. आणि शक्ती दोन्ही प्रकारची असते, भौतिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा.